नमस्कार. मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि सर्वांनी व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला हा व्हिडिओ शेअर करा की दहिसर आर टी ओचा कोड क्रमांक होता 47 आणि ते दहिसर कांदरपाड्याला आर टी ओचं. आर टी ओला अजून स्वतःची जागा मिळालेली नाही आणि आत्तापर्यंत आर टी ओवाले सुद्धा कुठला प्रयत्न करत नाही. अगदी ते महापालिकेचं कार्यालय होतं तिथं तर अगदी त्यांनी पूर्ण बाजार बांधलेला होता. आपण वेळोवेळी शासनाकडे तक्रारच केलेल्या होत्या आणि 2015पासून तिथं कार्यालय होतं, जागा चांगली होती. आणि हे आर टी ओवाल्यांनी मात्र अशी यंत्रणा उभा केलेली होती दहिसर आर टी ओची. समोर जी झोपडी आहेत तिथं सगळं काम चालायचं. बाहेरचे ह्यांनी कर्मचारी खाजगी नोकर ठेवलेले होते प्रत्येक इन्स्पेक्टरनं. शिवाय 15 वर्षाचे दाखले बनवणारे तिथं 4-5 लोकं होते. ती 5,000 घ्यायची. ती मुंबई शहरातले दाखले काय पत्ता असू नाही तर नसू सगळा झोल चालायचा. शिवाय बिन टेस्ट घेता तिथं लायसन दिली जायची आणि त्यांचे असिस्टंट त्या समोरच्या झोपड्यातनी गाळं घेऊन बसलेले होते. अगदी सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांचे सुद्धा असिस्टंट तिथं झोपड्यात गाळे घेऊन बसलेले होते. कारण नुसतं साहेबाचं धनी पेपर त्यांच्याकडे द्यायचे, पैसे त्यांच्याकडे द्यायचे आणि मगच तो साहेब अप्रूव्हल करणार. शिवाय लॉबिंग आय डी ही त्या झोपड्यातनी लॉबिंग आय डी होते. शिवाय जे फिटनेस जे आहेत ना, आता फिटनेसच वापरायचंच नाही तर फिटनेस घ्यायचंच नाही. ऑनलाईनला फिटनेस जोडलेलं असतं आणि हे QR कोडवालं फिटनेस आहे हे प्रत्येकानं आपल्या डिजिलॉकरमध्ये घ्यायचं आहे किंवा ऑनलाईननं तुम्ही ते फिटनेस काढू शकता. त्याला आता कुठल्या अधिकाऱ्याची सहीची वगैरे काहीही गरज नाही. त्याच्यावरती QR कोड आहे. प्रत्येकानं ऑनलाईननं आपलं वाहन पासिंग होतात फिटनेस काढून घ्यायचं आहे. पण तिथं आर टी ओ अधिकाऱ्यांनी मात्र एवढं धमाल केलेलं होतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या आर टी ओपेक्षा तिथं मोठा भ्रष्टाचार व्हायचा. आणि त्या समोरच्या झोपड्यात रोजपणे सगळ्यांची ऑफिस तिथं होती. शिवाय फिटनेसचं तर ऑफिस सगळी रजिस्टर वगैरे सगळी तिथंच. आणि आता रिक्षाची फी वाढल्यामुळं 800 रुपये फी आहे. समजा अर्ज भरायचा ॲप्लिकेशन करायचे 50 रुपये पकडा, पण 1800-1900 रुपयाचे तिथं घ्यायची ती. शिवाय परवानाधारक रिक्षा टॅक्सीचं नसताना ते 500 रुपये घ्यायची ती. सगळं कारभार तिथनं चालायचं. जवळजवळ प्रति आर टी ओ कार्यालय होतं. आणि आता ह्याची जागा बदललेली आहे. शासनानं 5 तारखेला आदेश काढलेले आहेत. दहिसर चेक नाक्याला MTNLची बिल्डिंग आहे तिथं त्याला 26,500 रुपये मंथली भाडं, 26.5 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 27 लाख रुपये हे महिन्याला MTNLला भाडं देणार आहे. ते प्रशस्त जागा आहे. शिवाय बंदिस्त जागा आहे. त्याच्यामुळं ह्यांचा आता आर टी ओवाल्यांचा बाजार उठलेला आहे. आणि हे दहिसरचं आर टी ओ जी आहे ते आता 8-15 दिवसात महिन्याभरात शिफ्ट होईल. ते दहिसर चेक नाक्याच्या इथं MTNLची जी जागा आहे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये लवकरच दहिसर आर टी ओ कांदरपाड्यातलं आहे ते तिथं जाणार आहे. एक 8-15 दिवसातच जाईल. आणि झालं ते चांगलं झालं. कमीत कमी ह्यांचा बाजार तरी उठला हे मात्र लक्षात ठेवा.